नमस्कार, मी प्रीती भाग्यवंत भूमिका नववधू या कथेच्या 16 भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. अभिजित आणि भूमिका यांच्यातील संकोच हा संपून आता नात्यामध्ये प्रेम फुलताना दिसते. जुन्या जखमा विसरून अभिजित आता भूमिकाच्या जवळ येतोय. चला तर मग ऐकू आजचा हा सुंदर भाग. काही पण काय बोलताय? म्हणतात ना, पती परमेश्वर असतो, आदर केला पाहिजे. स्वामी आहात तुम्ही आमचे, तिने मुद्दाम त्याला चिडवत म्हटले. अभिजितने आपले हसू थांबवत म्हटले, तुम्ही आमचा अनादर करा ते चालेल, एवढा आदर घ्यायची गरज नाहीये. भूमिका हे ऐकून खळखळून हसली. अभिजितने ज्या प्रकारे तिचा हात आपल्या पोटावर ठेवला होता, एक सुंदरशी जाणीव मनाला शिवून गेली. म्हणूनच हक्काने ती त्याच्या पाठीला चेहरा लावून बसली होती. भूमिकाला बघायचा प्रयत्न करत त्याने म्हटले, आदराच्या नावाखाली अनादर छान करता तुम्ही. त्याचे बोलणे ऐकून ती मोकळेपणाने हसली. तिने हसताच उत्तर दिले, तसे आता आम्ही खरंच असे बोललो होतो, अनादर नव्हतं करत. अच्छा, अभिजितने त्याच शैलीत म्हटले. तिच्यासोबत तो आता कुठेतरी मोकळेपणाने बोलू लागला होता, आपले बोलणे सांगू लागला होता. तिच्यासोबत त्याचा मूड जणू बदलूनच गेला या क्षणी. नाहीतर डोक्यातून करणचे बोलणे निघतच नव्हते. थोड्या वेळाने ते मार्केटमध्ये आले. त्याने दुकानासमोर गाडी थांबवली. तुमचे दुकान तर नाही आहे हे? भूमिकाने समोर बघत म्हटले. जे ऐकून अभिजित तिच्याकडे बघत बोलला, बरोबर ओळखले, इथे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कपडे बघू शकता. भूमिकाने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले तर तो म्हणाला, साडीमध्ये कम्फर्टेबल वाटत नाही, तुम्ही तुमच्या हिशोबाने कपडे घेऊन घ्या. अभिजितला आठवत होते ती आपल्या घरी कशी मोकळेपणाने राहिली होती, म्हणूनच त्याने हा विचार केला होता. तिथून येताच विचार केला होता, पण त्याच्या डोक्यातून निघून गेलं. कामही एवढी होती. आता जेव्हा आठवले तेव्हा तिला सोबत घेऊन आला. भूमिकाने हळूच म्हटले, आई घालू देतील? तुम्ही घ्या, अभिजितने गंभीरपणे म्हटले. त्याचे बोलणे ऐकून तिला थोडे हलके वाटत होते. जेव्हापासून ती इथे आली होती, पोशाखावरून खूप त्रस्त झालेली होती, पण बोलणार कोणाला? अभिजितची एवढे काही खास बोलणे नव्हते आणि सुमती देशपांडेंना आवडणार नाही म्हणून मग स्वतःच घेऊ लागली होती. ती फक्त म्हणण्यासाठी आपल्यात खूप काही बोलून जायची, पण तिने जे पाहिले होते आपल्या घरी, जे शिकले होते तशीच होती ना. नको असतानाही खूप ठिकाणी जुळून घ्यायची. अभिजितसोबत ती आत आली. काही हलके कुर्ते, टी शर्ट आणि पॅन्ट घेताना मन हलके वाटत होते. तिच्या चेहऱ्यावर आलेले समाधान पाहून अभिजित मनातल्या मनात हसला. आतापर्यंत एवढ्या वेळात क्वचित ती काही बोलली असेल. गरजेचे सामान घेऊन दुकानातून बाहेर पडले. अभिजितने सामान धरले होते. ते मोटरसायकल जवळ आले तर तो म्हणाला, अजून काही घ्यायचे असेल तर घेऊन घ्या. थोडे काम आहे तर? भूमिकाने इकडे तिकडे बघत उत्तर दिले. ती औषधाच्या दुकानाकडे निघून गेली. अभिजित तिच्या मागे येऊ लागला होता, मग थांबला. थोड्या वेळाने ती परत आली. चला, ती हळूच बोलली. अभिजितने सुद्धा प्रश्न विचारला नाही. भूमिका त्याच्यासोबत चालत थोडीशी हसली. पाणीपुरी खाणार? एकदमच नजर गाड्यावर पडली तर तिने विचारले, नाही आम्ही. तो नकार देणार होता, पण जसा तिचा चेहरा पाहिला तो बोलता बोलता थांबला. चला, तो तयार झाला. भूमिकाला वाटले होते तो नकार देईल, पण तो तयार होताच तिच्या ओठावर हसू आले. ते गाड्यापाशी होते. भूमिकाने वाटी हातात धरताच हापाळल्यासारखे समोर पाहिले. तिच्या तोंडाला पाणी सुटू लागले होते. कधीही घरातून बाहेर न पडणारी ती मुलगी आज एवढ्या वेळानंतर बाहेर पडली होती, ज्याचा आनंद तिच्या डोळ्यात चमकत होता. अभिजित तिच्याकडे बघत मनातल्या मनात थोडे हलके अनुभवत होता. त्याने तिला कधी नीट वेळ दिला नव्हता. तो हेच विचार करत होता आणि ही गोष्ट खरी सुद्धा होती. खा ना, अभिजितकडे बघत तिने म्हटले तर तो आपल्या विचारातून बाहेर आला. तिखट करून तिने पानपुरीवाल्याला सुद्धा हैराण केले होते, पण असे वाटत होते जणू ती मोकळ्यापणाने जगत आहे. आता तिथून निघताच ती तोंड उघडून श्वास घेत तोंडासमोर हात हलवत होती, जे बघून अभिजित हसला. एवढे पण तिखट खायचे नव्हते. चला, आईस्क्रीम घेऊ तुमच्यासाठी, तो तिचे मनगट धरून बोलला आणि पुढे गेला. भूमिकाची नजर आपल्या हातावर होती, जो अभिजितने धरला होता. तिच्या ओठावर एक छानसे हसू आले आणि मग ते दोघे मोकळे होऊन निघाले. अभिजितने मोटरसायकल घराकडे न वळवता दुकानाकडे वळवली. जेव्हा तो आला, शंकर तिथेच होता. भूमिकाला बघून त्याने लाजत नजर झुकवली. प्रणाम वहिनीजी. ती हसली. प्रणाम भाऊजी. आता आम्ही जाऊ? शंकरने विचारले. आज तो आधीच आपल्या वेळेपेक्षा जास्त थांबला होता. अभिजितने होकार दिला. भूमिका आसपास बघू लागली. जिथे जास्त करून दुकाने होती, लोक त्याच्यासोबत तिला बघून खूप उत्सुक दिसत होते. बरीच दुकाने बंद झाली होती. किराणा
दुकानावर त्याने सामान ठेवलेले आणि दुसऱ्या दुकानाच्या उंच पायरीवर चढून तिच्याकडे हात वाढवला, जो धरण्यासाठी तिने वेळ लावला नाही. ती त्याचा हात धरून वर आली. दुकान खूप मोठे होते, जिथे साड्या जास्त होत्या आणि खूप सुंदर साड्या. भूमिकाने आता येताच हसत म्हटले, ओ, म्हणूनच छान ज्ञान आहे तुम्हाला. मग काय दाखवू तुम्हाला? अभिजितने सुद्धा तिच्या शैलीत विचारले, ज्यावर ती हसली. तुमच्या खिशातूनच देणार. गोष्ट तीच झाली. तुम्ही बघा काय पाहिजे, घेणे देणे सोडा. अभिजितच्या शैलीवर ती हसली. दाखवा मग भाऊजी. काय? काही बोलण्याआधी विचार तर करत जा. अभिजितने विचित्र प्रकारे तिच्याकडे बघत म्हटले. ती जी ओंगाळत बोलून गेली होती ती खळखळून हसली. अभिजितने डोळे लहान केले. झाले मॅडम? अरे स्वामीजी, रागवू नका, ती प्रेमाने बोलली आणि त्याचे गाल खेचले. अभिजित लाजला, जे बघून भूमिकाने आपले हसू आवरत म्हटले, अच्छा, तसे बाकी लोकांना ज्या प्रकारे दाखवतात साड्या, त्यांच्यात आणि आमच्यात फरक नसेल थोडा. कसा फरक? अभिजितने एवढे म्हणताच ती त्याच्याकडे रागाने बघू लागली आणि तो गोंधळला. त्याने आता असे काय केले ज्यामुळे त्याची बायको रागवली? भूमिकाने डोळे लहान केले आणि तो खरोखरच गोंधळला होता. आता त्याने काय केले? काय? त्याला अशा प्रकारे स्वतः गोंधळलेला बघून ती बोलली, काहीच फरक नाहीये. सगळ्यांना आपली बायको म्हणूनच साड्या दाखवतात. तिचे बोलणे ऐकून त्याला आता कुठे समजले होते तिच्या म्हणण्याचा अर्थ. त्याने लाजत म्हटले, तुम्ही काहीही बोलतात. काहीही काय बोललो? कसा फरक तुम्हीच म्हणालात. ती चिडून बोलली. आधीसारखी ती आता विचार करत नव्हती. तिचे बोलणे ऐकून अभिजितने आपली चूक मान्य केली. अच्छा बाबा, आमची चुकी होती, माफ करा. होतीच तुमची चूक. तुम्हाला आत्तापर्यंत वाटतच नाही आम्ही तुमची पत्नी लागतो. ती तोंड वेडेवाकडे करत रागाने भरून बोलली होती. तिने राग दाखवत नक्कीच सहज बोलून दिले, पण ही गोष्ट तिच्या मनात आली होती हे विचार करून अभिजितला वाईट वाटले. हो, त्याला आपली चूक वाटली होती. अच्छा, हे बघ, ही साडी कशी आहे? त्याने वरच्या बाजूला टांगलेल्या साडीकडे इशारा केला. सोबतच विषयांतर करण्याचा प्रयत्न केला होता. भूमिकाने टांगलेल्या त्या साडीला पाहिले. हलक्या आकाशी रंगाची साडी होती, टिश्यू सिल्कची आणि खूप सुंदर होती. ती बोलली, आम्हाला हा रंग नाही आवडत. अभिजितने विषय बदलण्यासाठी म्हटले होते. आता कुठे आठवले, जेव्हा तो आपल्या मर्जीने तिच्यासाठी साडी घेऊन गेला होता तेव्हा सुद्धा तिने या रंगाची साडी घेतली नव्हती. हो, आठवले, विसरलो होतो. थांबा, दाखवतो काही, तो म्हणाला आणि स्टूल लावून रॅकमध्ये ठेवलेल्या काही साड्या एकसाथ काढल्या. टेबलवर त्याने साड्या ठेवल्या आणि एक एक करून उघडू लागला. भूमिका त्याच्याकडे बघत राहिली. तिने सुद्धा स्वप्ने पाहिली असतील स्वतःसाठी, पण आज तो काय करत होता? कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते, पण कोणताही माणूस स्वतःसाठी जी स्वप्ने पाहतो त्याऐवजी दुसरे काहीतरी करण्याचा पश्चाताप कस का असतो हे एक मुलगी असण्याच्या नात्याने ती खूप चांगल्या प्रकारे समजत होती. पिवळ्या रंगाची साडी उघडत त्याने म्हटले, हे बघा, जरीचे काम केले होते. ती साडी खूपच सुंदर होती. तिने त्याच्याकडे बघत म्हटले, हे संकलन बघून आम्ही गोंधळत आहोत. एवढ्या छान साड्या आहेत, जितक्या आवडतील तितक्या घेऊन घ्या. अभिजितच्या उत्तरावर ती हसली. देशपांडेजी, आजच्या आज हजारो रुपयाचे नुकसान होईल तुमचे. आधीच एक दिवस बाहेर घेऊन आलात तर एवढा खर्च, आता दुकानाचे वेगळे नुकसान. तुमच्यावर खर्च करणे नुकसान तर होणार नाही. अभिजितने उत्तर दिले, जे ऐकून ती जणू थांबली. ओठावर एक सुंदरसे हास्य आले. तिने आपले हसू आवरत म्हटले, राहू द्या, अजून नवीन नवीन आहे म्हणून बोलत आहात. तसे म्हणूनच आम्हाला बाहेर नाही घेऊन पडतात ना की खर्च करवेल बायको. अभिजितला आधीच वाईट वाटत होते. हे ऐकून त्याने लाजून उत्तर दिले, आम्हाला वेळ मिळाला नव्हता. खरे बोलतोय. त्याचा निष्पापपणा बघून भूमिकाच्या ओठावर हसू आले. टेबलच्या दुसऱ्या बाजूने हटून ती त्याच्या जवळ आली आणि त्याचे गाल खेचले. अभिजित लाजला तर ती हसली. तुम्ही खूप लाजतात देशपांडेजी. आम्ही नाही लाजत, त्याने उत्तर दिले. मग लगेचच साडी फोल्ड करू लागला. त्याच्या हाताचा वेग बघून आणि एकदम परफेक्टली एकाच वेळात साडी फोल्ड केल्यावर भूमिका बोलली, वा, तुम्हाला छान जमते. आम्हाला तर साडी घडी करून ठेवताना त्रास व्हायचा. आत्तापर्यंत सवय नाही पडू शकली. त्यांच्या बोलण्यावर तो फिक्कट हसला. सवय झाली आहे. तुम्हाला काही आवडले नाही? भूमिकाने उघडलेल्या साड्या पाहिल्या. ती खरंच गोंधळली होती, जे बघून अभिजितने तिच्या खांद्यावर धरून आरशात वळवले. त्याने जांभळ्या रंगाची एक साडी तिच्या खांद्यावर ठेवली. हे बघा कसे वाटत आहे. भूमिकाची नजर त्याच्यावर होती. ती त्याच्याकडे बघत राहिली. त्याचे असे जवळ असणे, हक्काने धरणे, तो अजूनही तिच्या जवळ होता. भूमिकाला आपल्या पोटात
फुलपाखरे उडल्यासारखी वाटली. सांगा, तिला शांत बघून अभिजितने पुन्हा विचारले. तिचे मन सुखावून गेले. ती त्याच्याकडे बघत बोलली, तुम्ही सांगा, छान वाटते का आमच्यावर? अभिजित हे ऐकताच गडबडला. नजर तिच्यावर आली. तिला बघून त्याने म्हटले, तुम्ही बघा, तुम्हाला काय आवडते? जर तुम्हाला विचारले आहे तर तुमची आवड जाणून घ्यायची आहे ना? ती एकटक त्याच्याकडे बघत बोलली. भूमिकाचे बोलणे ऐकून तो थबकला. त्याच्या कानात एक आवाज घुमला, तुझी आवड खूप वाईट आहे अभिजित. ते हसू विचित्र होते. त्याने सावरून उत्तर दिले, आमची आवड चांगली नाही. तुम्ही बघा आणि प्रयत्न करा. त्याने तिच्या खांद्याला लावलेली ती साडी काढून म्हटले. भूमिकाचे तोंड वेडेवाकडे झाले होते. या माणसाच्या सवयी खरंच विचित्र होत्या. ती त्याला विचारत होती आणि तो एवढे सुद्धा सांगू शकत नव्हता. तिने तोंड वेडेवाकडे करत म्हटले, आवड चांगली नाही तुमची तर राहू द्या मग, आम्हाला नाही घ्यायचे. अरे, अभिजित बोलणारच होता की ती बोलली, आम्हाला नाही घ्यायचे सांगून दिले बस. एकतर तुमचे रागवणे समजत नाही आम्हाला. शब्दांशब्दावर तोंड फुगून घेतात. तो एकदम बोलला आणि त्याचे बोलणे ऐकताच भूमिका डोळे लहान करून त्याच्याकडे घुरून बघू लागली. एकदम वाईट तोंड करून ती त्याला बघत होती. तिने चिडून म्हटले, हो आम्ही तर आहोतच वेडे. आम्ही कधी बोललो? अभिजितने टचकून म्हटले. पण तिचा राग वाढला. तो काही बोलणार तोपर्यंत दुसऱ्या दुकानात काही ग्राहक आले. आत्ता येतो, तुम्ही इथेच थांबा. तो एवढे सांगून निघून गेला आणि भूमिका त्याला बघू लागली. जो खूप ग्राहक असल्यामुळे गुंतून गेला होता. घाईघाईत त्याला व्यस्त बघून ती उठून त्याच्या मागे आली. भूमिकाने येऊन अभिजितकडे पाहिले. तो सामान काढत होता. तर तिने समोर उभ्या असलेल्या लहान मुलीकडे बघून इशाऱ्याने डोळे उचलली. तिने टेबलवर ठेवलेल्या डब्याकडे बघत म्हटले, ही वाली चॉकलेट पाहिजे. आलो आलो बाळा. अभिजित जो मागे वरून सामान काढत होता तो म्हणाला. तोपर्यंत भूमिकाने त्या लहान मुलीला चॉकलेट काढून दिले. पैसे देऊन ती हसत तिच्याकडे बघत निघून गेली. काही लोक जे अजून होते त्यांची नजरसुद्धा तिच्यावर होती. अभिजित जसा सामान घेऊन वळाला तिला बघून थबकला. मागे येऊन सामान दिले. तो माणूस सुद्धा पैसे देऊन निघून गेला. दूध द्या 2 पॅकेट. ती स्त्री जी इथे होती ती म्हणाली. तर भूमिकाने लगेचच फ्रीजमधून दूध काढले. अभिजितच्या कपाळावर आड्या आल्या. त्याने ग्राहकांना सामान दिले आणि ते जाताच म्हणाला, तुम्हाला इथे यायला सांगितले होते का? तुम्ही असे व्यस्त होतात म्हणून आलो आम्ही. तिने उत्तर दिले, ज्यावर तो म्हणाला, आम्हाला सवय आहे. तुम्ही का आलात? आणि आलात तर आलात. काय गरज आहे व्यस्त व्हायची? आम्ही आहोत इथे. भूमिकाने विचित्र प्रकारे त्याच्याकडे पाहिले. एवढ्याशा गोष्टीवर अशा प्रकारे प्रतिक्रिया देणे जणू समजले नव्हते. ती अंजानपणे त्याच्याकडे बघत होती. आता चला, अभिजित स्वतःच म्हटला. जे ऐकून तिने तोंड वेडेवाकडे केले. आम्ही कुठे रोज येतो. थोडीशी मदत केली होती तुम्ही पण ना. ते तुमचे काम नाहीये. आम्ही आहोत इथे. अभिजितने गंभीरपणे म्हटले. भूमिका त्याच्याकडे विचित्र प्रकारे बघत होती. काम करायची गोष्ट वेगळी होती पण एवढ्याशा गोष्टीवर असे वागणे. ती तर त्याची मदत करण्याचा प्रयत्न करत होती. अभिजित तिचा हात धरून बाहेर पडला आणि दुकानाचं शटर खाली करून कुलूप लावू लागला. ती त्यालाच बघत होती. तपकिरी रंगाचा चेक शर्ट आणि पॅन्टमध्ये तो साधासा माणूस तिला गुंतवून ठेवायचे काम करायचा. भूमिकाचे तोंड वेडेवाकडे झालेले होते. ती मोटरसायकलकडे जाऊ लागली तर त्याने बांगड्यांनी भरलेला तिचे मनगट पकडले. आधी तुम्ही तुमची साडी फायनल करा. तो तिला दुकानापर्यंत घेऊन आला. तिने रागाने तोंड वेडेवाकडे करत म्हटले, नाही करायचे आम्हाला फायनल. आम्हाला नाही आवडत आहे. आम्ही अजून काढतो. काहीच आवडत नाही आहे का तुम्हाला? एक काम करा, तुम्ही आम्हाला सांगून द्या. उद्या बाजारातून सामान आणू तेव्हा घेऊन येऊ. अभिजितने आधी तर अजून साड्या काढायचा विचार केला. मग विचार केला त्याला जायचे होते तर तिच्या आवडीनुसार बघून घेईल. भूमिका तिच्या आवडीचे काहीतरी घ्यायचे म्हणून दाखवत होती. पण हा माणूस आपल्या शब्दावरून हटत नव्हता. हा माणूस कामच असे करतो की तिला राग यावा. मग म्हणतो की रागवते, आम्हाला काही नकोय. अरे पण अभिजितजी, एवढे अंजान नाही आहात तुम्ही जितके आता बनत आहात. असो, आम्हीच जास्त अपेक्षा करतो. तुम्हाला कधी आमच्याकडे बघायला सुद्धा नाही पाहिजे तर तुम्हाला असे समजणार आमच्यावर काय छान वाटेल काय नाही. आम्ही स्वतःच बघून घेऊ. तिने तिचे बोलणे तोडले. आवाज साधा होता तो सुन्न झाला. भूमिका त्याच्या जवळ आली आणि मागे टांगलेल्या साड्या बघू लागली. तिने त्याच्याकडे बघत म्हटले, हे काढू? तो आपल्या विचारातून बाहेर आला.
त्याने तिच्याकडे बघत उत्तर दिले. हो बघा ना. भूमिकाने ती साडी काढून आपल्या अंगाला लावून पाहिली. हा रंग छान आहे, आमचा आवडता पण. अभिजितने तिच्याकडे पाहिले. हिरव्या रंगाची ती साडी आत्तापर्यंत दाखवलेल्या बाकी साड्यांमध्ये खूप जास्त छान नव्हती. अजून काहीतरी बघून घ्या, ही तर खूप हलकी आहे, अभिजित म्हणाला, ज्यावर तिने हसत म्हटले. तुम्हाला काय पाहिजे? साडीचे वजने दबून जावे? ही घेतली आहे, वापरून पण घेऊ. अभिजित तिच्याकडे बघत राहिला. तिने ती साडी टेबलवर ठेवून म्हटले, सुती साड्या असतील ना त्या समोर, तुम्ही घेणार? अरे नाही, त्या आईसाठी, त्या तिथेच घालतात ना सुती साड्या, तिने उत्तर दिले आणि विषयावर आली. अभिजितने एक लांब श्वास घेतला. भूमिका सासूसाठी साडी बघू लागली. तिने 2 साड्या निवडल्या, मग त्याच्याकडे बघत म्हणाली, आता खिसा रिकामा करा, पैसे द्यायचे आहेत. ती हसली होती तर अभिजित हसला. कान इकडून पकडाल काय तिकडून? गोष्ट तीच आहे, स्वतःच तो बोलला. अभिजितने साड्या पॅक केल्या. भूमिका बसली होती. दुकानाकडे बघून तिने म्हटले, अजून थांबणार आहात का? नाही, चला, त्याने उत्तर दिले. तर ती उठली, बाहेर पडले. अभिजितने हे दुकानसुद्धा बंद केले. चाव्या खिशात ठेवत तो मोटरसायकलपर्यंत आला. तो बसताच भूमिका मागे बसली. अभिजितने बाईक स्टार्ट केली. तिच्या हाताकडे पाहिले. एक हात त्याच्या खांद्यावर होता, दुसरा हात त्याच प्रकारे कमरेजवळ शर्ट पकडून होता, जे बघून त्याने भूमिकाचा हात आपल्या पोटाला लावला. व्यवस्थित पकडू शकता. अभिजितचे बोलणे ऐकून ती हलकेच हसली. तिची ही छोटीशी हालचाल मनाला सुखवून गेली. तिने त्याला धरून त्याच्या खांद्यावर हनुवटी टेकवली. आम्हाला वाटले, काय माहिती कोणी बघून घेईल, विचार करून लाजेने लाल व्हाल. अभिजित लाजत हसला, मग सावरून म्हणाला, जास्त नाही होत आहे तुमचे? लाजायची गोष्ट करत आहात? संधी काय मिळाली, तुम्ही जास्तच ऐट दाखवू लागलात. भूमिका हसली, मग तुम्ही दाखवून घ्या. नाही कोणी केले. अच्छा, अभिजितने हसत म्हटले. काही वेळाने घरी पोहोचले तोपर्यंत सुमती देशपांडे झोपल्या होत्या. ते सामान घेऊन वर आले. अभिजितने तिकडे पाहिले. ती खाटेवर येऊन बसली होती. थोड्या वेळ सुस्तावल्यानंतर तो आपापल्या जागी होता. अभिजितने तिच्याकडे पाहिले आणि डोक्यात खूप काही चालू होते. थोडासा आराम द्या डोक्याला साहेबजी. भूमिकाचा आवाज ऐकून त्याने मान हलवली तर ती हसली. ती जशीच आपल्या जागी झोपली होती. अभिजितने हात पकडून आपल्याकडे ओढले. ती डचकून त्याला येऊन लागली होती. त्याच्याकडे नजर उठली तर आढळले तो तिलाच बघत होता. भूमिकाचे हृदय वेगाने धडधडले होते की तो म्हणाला, काहीतरी बोलत होतात ना तुम्ही? अभिजितचे बोलणे ऐकून ती अंजानपणे त्याला बघू लागली. अभिजितने तिच्या चेहऱ्यावर बोटे फिरवली. भूमिकाचा घसा सुकू लागला. तिची स्वतःची नजर आणि त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या धडधडीला वाढवण्यासाठी पुरेसा होता. आम्ही काय बोलत होतो? प्रयत्न करूनही तिचे बोलणे अडकले. अभिजितने तिच्या हातावरून हात खाली करत तिच्या हाताला स्पर्श केला तर तिचा श्वास अडकू लागला. त्याची बोटे तिच्या हाताला स्पर्श करत खाली सरकू लागली होती. भूमिका आपला घसा ओला करण्याचा प्रयत्न करत बोलली, अभिजितजी, काय करत आहात? काय केले? अभिजितने खोल नजरेने तिला बघत म्हटले, जे ऐकून तिच्या चेहऱ्याचा रंग बदलला. नजर झुकली होती की अभिजितने तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःजवळ ओढले आणि हळूच म्हटले, लाजायची गोष्ट करत होतात तुम्ही. कोण लाजत आहे आता? हे ऐकताच भूमिका त्याच्याकडे बघू लागली. ती लाजली. अभिजितची नजर थोडी शांत होऊ लागली. तो तिला काही क्षणापर्यंत बघत राहिला, मग तिच्या कमरेत घातलेला हात थोडा सौल केला. भूमिकाची नजर झुकलेली होती. जेव्हा त्याची पकड सौल झाली, तिने आपल्या झुकलेल्या पापण्या उचलल्या. ती नजर उचलून त्याच्याकडे बघू लागली. तर काही बोलत होतात तुम्ही? आम्ही काय बोलत होतो? ती हळूच बोलली. तिच्या आवाजात संकोच जाणवत होता. तो अनुभवून अभिजितच्या मनात काहीतरी आले. त्याची नजर तिच्यावर आली. त्याने सौल केलेली आपली पकड घट्ट करत तिला आपल्या जवळ ओढले. ती डचकली. त्याची नजर तिच्यावर आली आणि त्याला आपल्याकडे बघताना पाहून ती लाजून गेली. काय बोललात आठवून दिले तर? अभिजितने चिडवण्याच्या शैलीत म्हटले. ती लाजेने लाल झाली. पापण्या मिटल्या होत्या. तिने स्वतःला सावरून पापण्या उघडल्या. नका करू अभिजितजी. आम्हाला नाही, तुम्हाला गमती सुचत होत्या. जेव्हा स्वतःवर आले तेव्हा बघा. तो सुद्धा आता तिला चिडवण्याच्या मूडमध्ये होता. भूमिकाचे डोळे लाजेने भरून एक क्षण पुन्हा झुकले होते. अभिजितच्या ओठावर हसू आपोआपच आले होते. तिला बघून तो हसला होता. भूमिकाने ज्या प्रकारे त्याला चिडवले होते आणि आता लाजत होती.
तुम्हाला आमच्या हिशोबाने स्वतःला बदलायची गरज नाहीये. अभिजितचे बोलणे ऐकून ती त्याच्याकडे बघू लागली. त्याच्या एखाद्या बोलण्यावरून कदाचित वाटले असेल त्याला, आणि गोष्ट बरोबरच होती. खरंच तिच्यात किती बदल आले होते इथे आल्यानंतर. ती स्वतःला न बदलण्याची गोष्ट करणारी मुलगी. तिचे वागणे, राहणे, पोशाख, बोलायची पद्धत सगळे बदलूनच तर गेले होते. आम्ही का बदलू तुमच्यासाठी? भूमिका आपल्या नेहमीच्या शैलीत बोलली. अभिजितच्या मनात काही गोष्टी चालल्या होत्या. आज ती काही पसंत करू शकत नव्हती. जेव्हा त्याने नकार दिला तेव्हा लगेचच त्याने निवडले होते. अभिजित तेव्हापासून हेच विचार करत होता. तो तिच्या बोलण्याचे उत्तर देऊ लागला. छान आहे, नाहीच बदललात. आम्ही मानतो लग्नानंतर तुमच्या आयुष्यात बदल आले आहेत. घरात राहणे, सहाणे, खाणे पिणे या सगळ्यांमध्ये फरक असेल. तुमचे राहणेसुद्धा बदलले असेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आम्ही अजिबात लक्ष देत नाही. पण जर तर नका करू. मग म्हणाल उशीर करतो आम्हीच. भूमिकाने हलक्या फुलक्या शैलीत त्याचे बोलणे तोडले. अभिजित तिच्याकडे बघत राहिला. विषयांतर करणारी ती वेगळीच वाटली. डोक्यात पुन्हा काही गोष्ट येऊ लागल्या. भूमिकाने त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न केला. ती त्याच्यापासून थोडी दूर सरकलीच होती की अभिजितने तिच्या कमरेत हात घालून तिला पुन्हा आपल्याकडे ओढली जाऊन त्याच्या जवळ आलेल्या भूमिकाच्या डोळ्यात आश्चर्य उतरून आले. अभिजितचे हात तिच्या कमरेवर सरकत थांबले. तर तिने अडकलेले श्वास घेतला. तुम्ही हे, तिने एवढे म्हटलेच होते की अभिजितच्या ओठांनी तिच्या खांद्याला स्पर्श केला. तिचे शब्द अडकले. तो हळूच तिच्या खांद्याला किस करत सरळ झाला. भूमिकाने अडकलेला श्वास घेतला. त्याच्या बोटांचा स्पर्श आपल्या कमरेवर अनुभवून वाटले जणू पाठीच्या कण्यात थरथरी पसरल्यासारखे झाले. आधीसारखी त्यांच्या स्पर्शाने ती बिचकली नव्हती. तिने हळूच अभिजितच्या हातात आपला हात ठेवला. तो क्षणभर थबकला. मग तिच्याकडे पाहिले, ज्याच्या चेहऱ्यावर शांतता होती. अभिजितने खोल श्वास घेतला. त्याने तिच्या जवळ होऊन हळूच तिच्या गालावर आपले ओठ ठेवले. भूमिकाने क्षणभर आपले डोळे मिटले. चेहऱ्यावर हलकेसे समाधानी हसू आले. होऊ शकतो. आज तुम्हाला नवीन असताना छान वाटेल आमच्याबद्दल विचार करून सगळे करणे. पण एक वेळानंतर ते सगळे ओझे, हातबळता किंवा जबरदस्ती वाटू लागेल. तर जे मनात येईल, जे मनापासून होईल तेच करा. जबरदस्ती स्वतःला अशी सवय नका पाडू ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळणार नाही. अभिजितने हळूच म्हटले, पण आवाज गंभीर होता. तो खूप समजस होता हे त्याच्या बोलण्यातून जाणवले. भूमिकाने मान वळून हलक्याशा हास्यासोबत त्याच्याकडे पाहिले. ती मोकळ्यापणाने हसली होती. तुमची हीच सवय छान वाटते. खूप छान आहात तुम्ही, समजत सुद्धा. तिने मोकळेपणाने त्याची प्रशंसा केली. तिच्या तोंडून स्वतःसाठी प्रशंसा ऐकून तो सुद्धा हलकासा हसला. फिक्कट हसू त्याच्या ओठावर आले होते. एक जुनी आठवण जणू डोळ्यासमोर आली आणि तो आवाज घुमू लागला. तू माझ्यासोबत जबरदस्ती करत आहेस. लादतोयस या नात्याला. तुझ्यात आणि त्या माणसात फरक नाही जो जबरदस्तीने नाते बनवतो. तो आपल्या भूतकाळातून पुढे जाऊ इच्छित होता, पूर्ण प्रयत्न करत होता. पण म्हणतात ना, शब्दाने दिलेला घाव सहजासहजी भरत नाही. अभिजितच्या जखमासुद्धा ताज्या होऊन जात होत्या. त्याने तिच्या कमरेवरून आपला हात सैल करू इच्छिला, पण त्याच क्षणी भूमिकाने त्याच्या बोटांमध्ये आपली बोटे हळूच अडकवली आणि आपले डोके मागे त्याच्या खांद्याला लावून आपले डोळे मिटून घेतले. अभिजितची नजर तिच्यावर थांबली. तो तिच्याकडे बघत राहिला. बऱ्याच क्षणापर्यंत त्याची नजर तिच्यावर होती आणि आता त्याने लांब श्वास घेतला. रागिनी आणि तिच्यात खूप फरक होता. तो फरक त्याला दिसत होता. अभिजितने लांब श्वास सोडला. हळूच तिला आपल्या मिठीत घेत थांबलेल्या आवाजात म्हटला, दमलीस? थकवा नाही आला. बस असेच तुम्हाला अनुभवून छान वाटले. बोलल्यानंतर जेव्हा जाणीव झाली ती शांत झाली. संकोचाने आपले डोळे उघडून ती त्याच्यापासून दूर होऊ लागली. पण अभिजितने दूर होऊ दिले नाही. त्याने तिची कंबर घट्ट पकडली आणि पुढच्या क्षणी म्हणाला, मग करा अनुभव. भूमिका हे ऐकून लाजली. तिने स्वतःला त्याच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला, पण अभिजितचा हात तिच्या कमरेवर त्याच प्रकारे टिकून राहिला, ज्यामुळे ती त्याच्यापासून दूर जाऊ शकली नव्हती. तो एकटक तिलाच बघत होता.
जी आता स्वतःला त्याच्या मिठीत सोडून देऊन बसली होती. अभिजितने खोल श्वास घेतला. या नात्यात त्याने तिच्यासाठी काही केले नव्हते आणि ती होती जी सगळे सांभाळून ठेवते. खरंच ती त्याच्यासारख्या माणसाला डिझर्व करत नव्हती. रागिणीसोबत ज्या प्रकारे त्याचे नाते राहिले होते त्यानंतर या मुलीला बघून भीती वाटायची. तो तिच्यावर विश्वाससुद्धा ठेवू लागला होता, तिच्या जवळसुद्धा येऊ लागला होता. तिच्यासोबत शांतता वाटायची. त्यानंतरही त्याला भीती वाटायची. भीती या गोष्टीची की कुठे ती त्याला सोडून निघून ना जाव. नक्कीच त्याला तिच्यावर विश्वास होता, पण त्यानंतरही भीती वाटायची. त्याने तुटलेले नाते पाहिले होते, त्याची ही भीती रस्त होती. पण या क्षणी जेव्हा ती त्याच्या जवळ होती असे वाटले जणू तो सुद्धा सगळे विसरत चालला होता. त्याचे हात जे भूमिकाच्या कमरेवर गुंडाळलेले होते त्यांना तसेच राहू दिले. तिला दूर करण्याचा प्रयत्न केला नाही. आपली पकड घट्ट करत त्याने आपला चेहरा तिच्या खांद्यावर टेकून हळूच म्हटले, आमच्याशी लग्न नाही करायचे होते. हा प्रश्न तिला थक्क करून गेला. तिने डोळे उघडून आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. यावेळी हा प्रश्न विचारणे समजले नव्हते. अभिजितकडे बघून तिने तोंड वेडेवाकडे केले. तुमच्याशी बोलणेच बेकार आहे. कुठली गोष्ट कुठे घेऊन जातात? आम्ही काय घेऊन गेलो? सांगा, उत्तर द्या. त्याचे प्रश्नावरच लक्ष केंद्रित होते. भूमिकाने आपले ओठ हलके चावळले. ती खरंच त्याच्याशी लग्न करू इच्छित नव्हती, पण हातबल होती आणि याचे कारण हे नव्हते ती त्याला पसंत करत नव्हती, बस घाबरायची कुठे पुन्हा ना काही हो, ज्यामुळे तिला कुलक्षणी म्हटले जाऊ नये. तिने कधी दाखवले नव्हते, पण फरक तर तिला सुद्धा पडत होता. अनुरागच्या मृत्यूनंतर सुद्धा आणि स्वतःवर विनाकारण लागलेल्या गोष्टीचा सुद्धा. ती नक्कीच स्वतःला काही परिणाम न झाल्यासारखे दाखवायची. तुम्ही चुकीचे समजतात. जर तुम्हाला वाटले आम्ही तुमच्याशी लग्न करू इच्छित नव्हतो, खरं तर आम्ही लग्नच करायला इच्छित नव्हतो. अनुरागशी बोलणे झाले, आवडले आणि स्वभाव खूप छान होता त्याचा, तर आम्ही हो म्हटले होते. पण मग जे झाले तुम्हाला माहीत आहे. आम्हाला विनाकारण ऐकावे लागले. कुलक्षणी आहे. घरी येण्याआधीच आम्ही भूमिका बोलता बोलता थांबली. आजच्या आधी अशा प्रकारे या गोष्टीचा उल्लेख करताना तिचे मन जड झाले नव्हते आणि तिने उल्लेख केला सुद्धा नव्हता. पण आज त्याच्यासमोर माहीत नाही काय बोलून गेली. अभिजितने हळूच तिचा हात सावरला. ती एक दुर्घटना होती. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही पाहिजे. जगाचे काम आहे बोलणे. ती सावरून हलकेच हसली. आम्ही लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत पण नाही. जेव्हा लग्न तुमच्याशी झाले तेव्हा एवढी संधी नाही मिळाली ना तुम्ही आमच्याशी कधी बोललात. आम्हाला वाटायचे तुम्ही खडूस आहात. अभिजितने डोळे लहान केले तर तिने तोंड वाकडे केले. आता असे काय बघत आहात? आम्हाला वाटले तर चुकीचे थोडे ना वाटले. वरून तुमचा घटस्फोट झाला होता आणि 6 महिने झाले नाहीत लग्न करत होतात तर थोडेसे पारखले होते आम्ही तुम्हाला. पण काहीही म्हणा, छान आहात तुम्ही, खूप छान. प्रामाणिकपणे उत्तर देत तिने त्याची प्रशंसा केली. त्याच्यासाठी तिचे मत आता खूप बदलून गेले होते. अभिजितने खोल श्वास घेतला. हेच आहे, तुम्हाला आम्ही आवडत नव्हतो, आता आवडता. भूमिकाने त्याच्या डोळ्यात बघत म्हटले, ज्यावर त्याने उत्तर दिले. आता वाईट पण नाही वाटत. त्याचे उत्तर ऐकून तिच्या ओठावर आपोआप हास्य आले, जे बघून अभिजित हसला. बरोबर बोललो? हो, बरोबर बोललात. भूमिकाने उत्तर देत त्याच्या हातावर आपला हात ठेवला. अभिजितने खोल श्वास भरून हळूच तिच्या मानेवर ओठ ठेवले. तिने डोळे मिटून घेतले. स्वतःला त्याच्या बाहूमध्ये सौल सोडून दिले. त्याची घट्ट होणारी पकड अनुभवू शकत होती. अभिजितने हळूच तिचे मान किस करत आपली बोटे तिच्या कमरेवर फिरवली. जबरदस्ती नाही करत आहोत. जर थांबवायचे असेल तर थांबून घ्या. भूमिकाला त्याचे बोलणे विचित्र वाटले. थांबणार? तुम्हाला नाही वाटत? अभिजितने तिच्याकडे बघण्याचा प्रयत्न करत म्हटले तर ती हसली. वाटते लाजाळूपती देवजी. आणि त्याने हे ऐकून डोळे लहान केले. जास्त नाही होत आहे? स्वतःच तुम्ही कम्फर्टेबल वाटत नाही त्याच्यात विचार करतो. अच्छा, राहू द्या. लाजता तुम्ही. ती हसली. अभिजितने एक झटक्यात तिला फिरून आपल्याकडे वळवले. त्याचे हात तिच्या कमरेला घट्ट तसेच पकडून होते. अभिजितला बघणारी भूमिका हळूच त्याच्या गळ्यात हात टाकून बोलली, आज तुमचे खूप गप्पा झाल्या. अभिजितच्या डोळ्यातील खोली तिला पापण्या झुकवण्यास भाग पाडून गेली. तिच्या झुकलेल्या नजरेला बघून तो हसला. थांबून जायचे काही जुने भाग मनात यायचे, पण या क्षणी तो जणू सगळे विसरून गेला होता. काही आठवत होते तर बस समोर हजर असलेली त्याची बायको, जी आता घरात, कुटुंबात, त्याच्या खोलीत, त्याच्या आयुष्यात जागा बनवण्यासोबतच त्याच्या मनात, त्याच्या हृदयात सुद्धा आपली जागा निर्माण केली होती.
कोण लाजतंय पत्नीजी, तो मुद्दाम तिला चिडवत बोलला. तिची हनुवटी पकडून चेहरा उचलला, जो लाजेने लाल झाला होता. भूमिकाने हळूच म्हटले, संगतीचा परिणाम होत आहे तुमच्यावर. अभिजित हलकासा हसला. हो, खरंच संगतीचा परिणाम आहे. भूमिका हे ऐकून मोकळेपणाने हसली. अभिजित तिचा हसरा चेहरा बघून जणू हलकेच अनुभवत होता. त्या नात्यात स्वतःला न देऊ शकण्याचा पश्चाताप. तो तिला रागिणीशी तुलना करत नव्हता. त्यानंतरही भूतकाळातील भाग त्याच्यावर अशा प्रकारे हवे होते की तो इच्छूनही तितक्या नेहमीसारखा होऊ शकत नव्हता जितका त्याला व्हायला हवे होते. आमच्या संगतीचा परिणाम आहे म्हणजे? भूमिकाने मुद्दाम त्याला त्रास देण्यासाठी विचारले, ज्यावर अभिजितने उत्तर दिले, आहे तर कदाचित. तिच्या डोळ्यात खट्टाळपणा उतरला होता, जे बघून अभिजितने तिच्या कमरेवर हात ठेवत तिला आपल्याकडे ओढले. ती त्याच्या खांद्यावर हात घट्ट करत त्याच्याकडे बघू लागली. दोघांची नजर एकमेकावर होती. अभिजित तिच्या डोळ्यात काही शोधण्याचा प्रयत्न करत होता. भूमिकाने आपल्या पापण्या झुकवल्या. तो खोल श्वास भरत तिच्याकडे बघू लागला, जी पापण्या झुकून लाजलेशी त्याच्या मिठीत होती. अभिजितने पुढे होऊन तिच्या कपाळावर आपले ओठ ठेवले. त्याने असे करताच भूमिकाचे डोळे बंद झाले. तो तिचे कपाळ किस करत थांबला. तिच्याकडे बघून आता जणू काही विचार करायची, स्वतःला जबरदस्ती या क्षणी फिट करायची गरज वाटली नाही. आता जणू सगळे आपोआपच थांबू लागले होते. त्याचे हात आपोआपच तिच्या कमरावर पसरत घट्ट झाले. त्याच्या स्पर्शात थोडा फरक होता, जो अनुभवून भूमिका थरथरली. असे वाटत होते जणू तिच्या अंगावर काटा आला होता. अभिजितचे ओठ तिच्या गालात हलकेच किस केले. त्याचे ओठ गालावरून घसरत मानेवर येऊन थांबले. भूमिकाचे डोळे अजून मिटले. तिच्या पाठीच्या कण्यात थरथरी पसरल्यासारखी लाट आली. तो हळूच तिचे मान किस करत तिच्या खांद्याजवळ येऊन थांबला. त्याने मान उचलली आणि अगदी त्याच क्षणी भूमिकाचे डोळे उघडले. अभिजितने तिच्या डोळ्यात झाकले, जणू काही तो काही शोधत असावा. तिच्या पापण्या झुकल्या. ती लाजेने लाल होत त्याच्या खांद्यावर आपली मूठ घट्ट करून गेली, जे बघून अभिजितने लांब श्वास घेतला. तो हळूच तिच्या खांद्यावरून साडीचा पदर हटवू लागला की तितक्यात भूमिकाने त्याच्या हातावर आपला हात ठेवला आणि तिच्या थांबवण्यावर तो थबकला. त्याला विचित्र संकोचाची जाणीव होऊ लागली होती. आतापर्यंत त्याला नेहमी वाटायचे ती कम्फर्टेबल नव्हती. तो स्वतःच पुढे जात नव्हता. आज कसं त्याने लक्ष दिले नाही. परिस्थिती विकट होऊ लागली होती. तशीच शांतता होती. भूमिका एकटक त्याच्याकडे बघत राहिली. ती हळूच त्याचा हात आपल्या खांद्यावरून हटून आपल्या कमरेवर ठेवत होती. अभिजितने डचकून तिला पाहिले. तुम्ही खरंच पुढे जाऊ इच्छिता? खरे सांगू तर शारीरिक आकर्षण किंवा जवळकीपेक्षा जास्त भावनिकदृष्ट्या जोडले जातो आम्ही मुली. आणि आम्ही नाही इच्छित. बस तुम्ही हेच विचार करा. आमच्याबद्दल विचार करून तुम्ही हे. आणि ती मोकळ्यापणाने बोलू शकत नव्हती, पण प्रयत्न करत होती. अभिजितने तिच्या ओठावर आपले बोट ठेवले. ती शांत झाली. तिचे सांगणे न सांगणे सगळे तो समजून गेला. ती संकोचली. मोकळेपणाने काही बोलून देणे एवढे सुद्धा सोपे नसते. नक्कीच तो तिचा नवरा होता, म्हणूनच ती प्रयत्न करत होती. तिचा चेहरा लालबुद्ध झाला होता, तापला होता, जो अभिजितला जाणवला. तिच्या ओठावर बोट ठेवून तो तिच्याकडे बघत होता. अभिजितने हळूच आपले बोटे खाली करून म्हटले, आम्ही तितकेही अनजान नाही आहोत जितके तुम्ही समजता. आणि भावनिकदृष्ट्या जोडलेले फक्त मुलीच होत नाहीत. वय आणि समजेचे अंतर आहे आपल्यामध्ये. आपण याचा अर्थ नाही आम्ही तुम्हाला समजत नाही अजिबात, वेळ नाही देऊ शकत याचे कारण. पण त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच ती त्याच्या छातीला लागली. तिची मिठी त्याच्या पाठीवर जाणवली तर अभिजितने लांब श्वास घेतला. तो तिला आपल्या मिठीत घेता घेता एक विचित्र दिलासा अनुभवत होता. त्याने हळूच तिच्या कानाजवळ फुसफुसत म्हटले, आतापर्यंत तुम्ही थांबून ठेवले होते आम्हाला. भूमिकाचे कान लाजेने लाल झाले. चेहऱ्यावर लाजरी मुस्कान आली, जी लपवण्याचा प्रयत्न करत ती त्याच्या छातीत डोके लपवू लागली. पण अभिजितची बोटे तिच्या कमरेवर खट्टाळपणा करत होती. त्याचा हात सरकत तिच्या कमरेवर जेव्हा थांबला, भूमिकाचे ओठ आवळले घेतले. ती लाजत त्याच्या जवळून हटणार होती. त्याने मिठी तोडून घेतले. आज नाही, अभिजितने अत्यंत संथ आवाजात म्हटले, जे ऐकून ती त्याच्याकडे बघत बोलली, आज तुम्हाला उशीर नाही होणार? नाही, अभिजितने उत्तर देत तिच्या ओठावर झुकून हळूच तिचे ओठ आपल्या बोटांनी स्पर्श केले. ती थरथरली. नजर झुकलेली होती. ती झुकलेल्या नजरेसोबत लाजत त्याच्या खूप जवळ होती. अभिजितने तिला मिठीत घेता घेता हळूच तिच्या ओठावर
खांद्यावर आपले ओठ ठेवले. तिने थरथरता आपले डोळे मिटून घेतले आणि मग त्याचा वाढणारा श्वास वाढतच जात होता. अभिजितचे हात सतत हालचालीत होते. तिच्या कमरेवर फिरतात त्याचा हात तिची साडी तिच्या कमरेवरून हटून तो तिच्या खांद्यावर झुकला आणि हळूच तिचा खांदा किस करत तिच्या कानाजवळ काहीतरी बोलला, जे ऐकून भूमिकाचे आपले ओठ दातांनी हलकेच दाबले. तो तिच्या जवळ आला, खूप जवळ. आणि त्यांचे जवळ येणे तिला वाईट वाटले नाही, उलट शांतता होती. त्यांच्या समजून घेण्याची शांतता. नात्यात जे ती इच्छित होती अभिजितने ते दिले होते. जर ती त्याला समजूनच घ्यायचा प्रयत्न करत होती तर तो सुद्धा. आणि या दोनतर्फा प्रयत्नाचा या नात्याला सुंदर बनवले होते. भूमिका त्याच्या हातावर डोके ठेवून शांततेने झोपली होती, पण अभिजितचे डोळे उघडले होते. घड्याळात रात्रीचा 1 वाजले होते, पण त्याच्या डोळ्यात झोप दूर होती. तो एकटक तिला बघत होता. काल्पनिक गोष्ट, तुम्ही आम्हाला कधी भेटला असतात तर. स्वतःचे बोलणे आठवले आणि नजर तिच्यावर खोल होत गेली. तर मित्रांनो, भूमिकाच्या साथीने अभिजितच्या आयुष्यामध्ये प्रेमाचा नवीन पहाट तर उगवला आहे. पण हे नाते असेच टिकून राहील की काही नवी आव्हाने येईल, हे जाणून घेण्यासाठी या कथेचा पुढील भाग नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते. तोपर्यंत पाहत राहा भूमिका नववधू.